आणि मोरो याच्या जवळ येऊन ठेपलेले आहेत. आता पाहूया, एक अंतिम टप्प्यात आलेले आहेत. आपण पाहूया आता मोहाट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रथम गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात येत आहे तो तेजस आणि सलामीची जोडी आहे ती अक्षय आणि सूरज. गोलंदाज निरंजन पहिलं षटक घेऊन आलेलं आहे आपल्या या. चला आपण मैदानाकडे वळूया. पहिल्या चेंडूसाठी सज्ज. गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, परंतु खेळाडू सज्ज आहे या ठिकाणी आणि इथे एक धाव वसूल केलेली आहे. खातं उघडलेलं आहे संघाचं अक्षयने. ACC आंबेकर संघासाठी आता दरवाजे ओपन झालेले आहेत धाव संख्येचे. अजूनही पुढच्या काही काळामध्ये ACC आंबेकरला जर विजय व्हायचा असेल तर मोहाट हा सुद्धा तुल्यबळ संघ आहे आणि यांच्या समोर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर चांगली धावसंख्या करावी लागेल. अरे वा, जबरदस्त असा हा रिव्हर्स स्वीपचा शॉट म्हणावा लागेल आणि दरम्यान या ठिकाणी चौकार वसूल झालेला आहे. या चौकारानं नक्कीच हा एक नावलौकिक फटका म्हणावा लागेल आणि चांगला हा अप्रतिम फटका म्हणावा लागेल चौकारासाठी जो आलेला आहे. तो या 4 धावांमुळे धावसंख्येत भरपूर धावसंख्या झाली 5. 2 चेंडू 5 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना निरंजन मोहाट संघासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि उंच उडवलेला हा झेल होतो का षटकार होतो? ना झेल ना षटकार, हवेनं घात केला या ठिकाणी. दोन धावांवरती समाधान मानावं लागलं या ठिकाणी सूरजला. दरम्यान धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 7. पुन्हा एकदा गॅप मधून हा गेलेला चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि दरम्यान बाईस मध्ये आता या 4 चौकार ना. ओके ओके, लेग बाईज. आंबेघर आणि मोहाट दोन हे तुल्यबळ संघ या स्पर्धेतल्या आणि या दरम्यान पहिला धक्का बसलेला आहे अक्षयच्या स्वरूपाने आणि यश मिळालं निरंजनला. बघा ज्या पद्धतीनं आपण बघूया आंबेघर संघासाठी सुरुवात खरं गरजेची होती आणि ती चांगली सुरुवात झाली होती. परंतु नक्कीच बघा खेळ आहे, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. चांगले खेळाडूंचा भरणा आहे या दोन्ही संघांमध्ये आणि नक्कीच आम्हाला अभिमान आहे या स्पर्धेमध्ये. जर खेळायचं झालं तर चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये लागतातच. जर तुम्हाला या चषकावरती नाव कोरायचं झालं तर तुम्हाला तुमचा खेळ उंचवावा लागेल. भैरवनाथ चषक 2026 आपण हे पर्व नंबर 4 नवी मुंबईमध्ये घनसोली ग्राउंडवरती बघत आहे. चला घाई करा जरा मित्रांनो. सूरजच्या जोडीला आता मात्र प्रफुल्लाला ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता, मगाच्या सामन्यामध्ये विजयाचा शिल्पकार ठरला
आणि खरंच एक चांगला विजय नक्कीच जर बघायला गेलं तर पिंपरी संघ हा सुद्धा तुल्यबळ संघ होता, परंतु त्यांच्या घशातून विजय खेचून आणला आणि पिंपरी संघाला कुठेतरी विचार करण्यास भाग पडला आणि वेशीसी आंबेकर संघानं बाजी मारली त्याच्यामध्ये. आता इथं मात्र मोहाट संघाबरोबर दोन हात करत असताना आणि हा रिव्हर्स स्वीपचा इथे षटकार होणार का नाही, या पद्धतीने आपण बघिततोय क्षेत्ररक्षण सज्ज आहे दोन्ही बाजूने, दोन क्षेत्ररक्षक सज्ज आहेत त्या ठिकाणी. म्हणजे बघा किती चातुर्यानं या ठिकाणी क्षेत्ररक्षण सज्ज केलेलं आहे मोहाट संघाने. दरम्यान 2 धावा वसूल झाले, या 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झालेली 14. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून आलेला आहे. दरम्यान अवंतर धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 15. आणि इथे कॅचवरती जायच्या ऐवजी कॅचवरती न जाता चौकार अडवणं पसंत केलं. म्हणजे बघा ज्या ठिकाणी इथं प्रयत्न केला असता तर झेल होऊ शकला असता मे बी, आणि आता गरज होती खऱ्या अर्थानं. कारण एसीसी आंबेकर ज्या पद्धतीने खेळ करत आहे नक्कीच एक समाधानकारक खेळ दिसत आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी नक्कीच खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे, आपल्या गावाचं नाव वाढवण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका, इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त दाद दिली पाहिजे या खेळाडूला, एक मोठा षटकार अडवलेला आहे. दोनच धावांवरती समाधान मानायला लागलं. मोठ्या फटक्याला सुद्धा बघा, बहिराणा चषक 2026 साठी आम्हाला आमच्या गावचे युवा उद्योजक महाकाल सप्लायर्स माननीय नितीनजी सनस आणि निलेशजी सनस हे आम्हाला लाभलेले उद्योजक, ज्यांनी आत्तापर्यंत आमच्या या आयोजनावरती प्रेम केलं, आमच्या क्रिकेटपटूंवरती प्रेम केलं आणि आपल्या जावली विभागामध्ये एक मोठं नाव म्हणून त्यांचं महाकाल सप्लायर्स म्हणून मुरुम, क्रश सँड, प्लास्टर सँड, डाबर, चिरा, जांभा, वीट, खडी, माती, मोठी भरावाची कामे करून मिळतील. जर तुम्हाला याची गरज लागली तर नक्कीच आमच्या गावातल्या कोणत्याही खेळाडूशी संपर्क करू शकता. आणि याच दरम्यान एक पुन्हा एकदा मोठा फटका आलेला आहे मिडविकेटच्या दिशेनं आणि हा षटकार, आणि या षटकारामुळे धावसंख्येत भर पडली, धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झालेली आहे 25 धावांबरोबर एसीसी आंबेकर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण बघत आहे. अतिशय चांगलं या ठिकाणी समाधानकारक धावसंख्या उभी केली. दरम्यान 2 धावा आणि या दरम्यान षटक संपलेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 27. एक गडी तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेला आहे अक्षयच्या स्वरूपामध्ये. पाहूया आता आपण, अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये अजून किती धावा वाढवू शकतात एसीसी आंबेकर. तसं बघायला गेलं तर आंबेकर संघाला जर मोहाट संघाबरोबर जर खेळायचं असेल, मोठा विजय संपादन करायचा असेल तर तुम्हाला धावा वाढवाव्याच लागतील. आणि जर तुम्ही धावा वाढवल्या तरच तुम्ही या स्पर्धेतलं अस्तित्व वाढवू शकता, स्पर्धेतलं अस्तित्व जिवंत ठेवू शकता. अन्यथा आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर पडावं लागेल. कारण ज्या पद्धतीने आपण आज सकाळपासून बघत आहे, मोहाटचा संघ ज्या पद्धतीने खेळत आहे, आत्तापर्यंतचा या मैदानावरचा हाय स्कोर आहे मोहाट संघाचा तो 81 धावांचा, जो या आजच्या दिवसभरातला विक्रम म्हणून अबाधित राहिलेला आहे. नवीन गोलंदाज, तिसरं षटक. थोडं गाई करा जरा मित्रांनो. आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेले मालिकावीर म्हणून आम्हाला शुभम रांजणे यांच्या वतीनं आम्हाला मालिकावीर म्हणून एक बक्षीस आलेलं आहे.
संस्थापक शुभम रांजणे, आई एकविरा मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस, तसेच सुशांत टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून हे बक्षीस आलेलं आहे. यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं अभिनंदन. वाईट चेंडूच्या स्वरूपात अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली एक. किती धावा झाल्या? 28 धावा. मोठा फटका आहे, झेल होऊ शकतो का? आणि अचूक झेल टिपला या ठिकाणी सूरजच आहे ना, सूरजनं अचूक झेल टिपला. चुकीला माफी नाहीये हे दाखवून दिलं जणू सूरजनं. नवीन फलंदाज आता संकेत येतो प्रफुल्लची जागा घेण्यासाठी. आणि हा जबरदस्त असा हा गगनचुंबी षटकार म्हणावा लागेल. आणि या षटकारामुळे आता मात्र पुन्हा एकदा धावसंख्येला आकार आलेला आहे आणि धावसंख्या पुढे सरकली 34 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता आपण बघत आहे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे साईराजचं. आणि पहिल्याच 3 चेंडूवरती आपण बघितलं, पहिला चेंडू वाईड, दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट आली आणि तिसऱ्या चेंडूवरती प्रहार केला 6 धावांसाठी. आणि या 6 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकली ती 34. आणि नक्कीच एक समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल, कारण जर तुम्हाला जिंकायचं असेल तर धावसंख्या चांगली उभी करावीच लागेल तुम्हाला. पुन्हा एकदा हा जबरदस्त आलेला हा AK-47 षटकार, पाठोपाठ आलेला हा षटकार. आणि या षटकारामुळे आंबेगर संघाचे मनोधैर्य उंचावलेलं असेल आणि आंबेगरच्या गोटामध्ये जबरदस्त आनंदाचं वातावरण असेल. यूट्यूबच्या माध्यमातून आंबेगर गावचे सुद्धा अनेक ग्रामस्थ असतील, अनेक खेळाडू असतील, मुंबईच्या कानाकोपऱ्यात असतील, देशाच्या कानाकोपऱ्यात असतील, कुठून सुद्धा ही मॅच जर पाहत असतील तर नक्की हा सामना तुल्यबळ होणार. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या गावाचं जर नाव वाढवायचं असेल तर तुमचा खेळ या मैदानावरती चांगला दाखवावाच लागेल. भैरवनाथ चषक 2026 पर्व 4 आपण भौगोलिक कुडाळ आयोजन या स्पर्धेचं आपण जावली वाईट चेंडूच्या स्वरूपामध्ये. आणि पुन्हा एकदा हा जबरदस्त असा हा आलेला आहे खणखणीत असा गगनचुंबी षटकार. आणि या षटकारामुळे आता मात्र आंबेगर संघाचं वर्चस्व एका बाजूने बघायला मिळत आहे. अतिशय जबरदस्त तुल्यबळ संघ म्हणावं लागेल. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघूया 47 धावा झालेल्या आहेत. आणि या विजयासाठी जर नक्कीच यांचा चांगला हा प्रयत्न असेल. लगातार 3 षटकार टाकून दिले ते संकेतच्या बॅटमधून आलेले आहेत. हे 3 षटकार हॅट्रिक संपादन केली षटकारांची. आम्हाला लाभलेले आमचे युवा उद्योजक समीर पोल्ट्री फार्म, आपल्या भोगोली गावचे सुपुत्र समीर पोल्ट्री फार्म युवा उद्योजक समीर गोळे हे सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा हा सलग 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 मिड विकेटच्या दिशेने आलेला हा 4था षटकार. दाद दिली पाहिजे या खेळाडूला, संख्येसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. सलग 4 षटकार मारलेले आहेत. 53 धावा झाल्या धावफलकावरती आतापर्यंत आपण बघत आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
आणि आज आपण बघत आहे केवळ 4 चेंडू खेळत संकेत आणि 4 चेंडूवरती 4 षटकार 24 धावा कुठलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने सूरज 25 धावांवरती खेळत आहेत 10 चेंडू खर्च करून. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेला आहे गॅप मधून 4 धावा. 1 बाउन्स सीमारेषा 4 धावा आणि या 4 धावेनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे 57. जबरदस्त असा हा टोलेजंग स्कोर उभा करत आहेत. अजूनही आपण बघत आहे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सूरज साईराज ज्या पद्धतीनं आपण बघतोय साईराजवरती प्रति हल्ला केलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघत आहे तर 57 धावा. साहिल आलेला आहे गोलंदाजीसाठी आता. हा 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 पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. काय म्हणावं लागेल या खेळाडूला. सूरज आणि संकेत जोडी बनली आणि ACC आंबेगर संघासाठी जबरदस्त ही जोडी बनून विजयासाठी एक या स्पर्धेतलं आव्हान चांगलं उभं करत आहेत आणि मोहाट संघाला एक चांगलं आव्हान देत आहेत. आपण दोन्ही संघात बघितलं आणि पुन्हा एकदा लय बिघडून गेलेली आहे मोहाट संघाच्या गोलंदाजीची आणि पुन्हा एकदा चौकार आणि या चौकारामुळे आपण जर बघितलं तर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे 67. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती साहिलच्या पहिल्या चेंडूवरती 6 धावा. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा. 2 चेंडू 10 धावा वसूल. पुन्हा एकदा दिला खणखणीत असा 6 धावा. आणि काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये एकच वादळ. सूरज आणि संकेत जणू हे दाखवून देत आहे नियोजन जरी तुमचं असेल मैदानामध्ये दादागिरी मात्र आमची आहे हे जणू दाखवून देत आहेत हे 2 खेळाडू. परंतु दोन्ही बाजूने जर विचार केला तर मोहाट संघ सुद्धा काही कमी नाहीये. कारण आतापर्यंत आपण मोहाट संघाला खेळताना पाहिलेलं आहे. तुम्ही धावा वाढवा करा आम्हाला एक हाती सत्ता तुम्हाला मिळवून द्यायची नाही जणू हे दाखवून देणार. कारण मोहाट संघामध्ये सुद्धा एक दादा फलंदाज आहेत. अजून आपल्याला त्यांची बॅटिंग बघायची आहे. आंबेगर संघ जणू जाणून आहे की आपल्याला स्कोर उभा करावाच लागेल. परंतु कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मोहाट संघासाठी सुद्धा. कारण असं क्षेत्ररक्षण मी पहिल्यांदा बघत आहे मोहाट संघाचं. याच्या अगोदर मी क्षेत्ररक्षण करताना बऱ्याचदा पाहिलं मोहाट संघाला परंतु असं गचाळ क्षेत्ररक्षण कधी बघण्यात आलेलं नाही. ते आज मी बघतोय आणि त्याचा लाभ नक्कीच उचलला तो ACC आंबेगरच्या फलंदाजाने. आता 1 धाव या धावसंख्येबरोबर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे 75 धावा झाल्यात 75 आणि 81 धावाचा विक्रम मोडणार का मोहाट संघाचा 81 धावाचा विक्रम मोडणार का. आणि जवळपास 81 धावांची बराबरी झालेली आहे. आता पाहूया धावांची बराबरी झाली. 81 धावा झाल्या. 82 धावांचं आव्हान असेल मोहाट संघाला. विनंती असेल 4 षटकांमध्ये आपल्याला 82 धावा करायच्या याची नोंद घ्यायची आहे. मी आंबेगर संघाला लगेच विनंती करतो आपण लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा. आम्हाला वेळेचं नियोजन पाळा.
मोहाट संघाला सुद्धा विनंती असेल आपले 2 सलामीच्या फलंदाज लगेच मैदानात पाठवा. तुम्ही सहकार्य करा. आज आपण बघत आहोत पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसातले अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत आणि वेळेच्या अगोदर जर समजा आपण सामने उरकले तरच आपल्याला या ठिकाणी आपण उर्वरित सामने कव्हर करू शकतो. अजून 3 मॅच खेळायचे आहेत. चला लवकरात लवकर एसीसी आंबेघर संघ आपल्याला विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा. मी करंडी संघाचे कर्णधार तसेच बोगोली कुडाळ संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो नाणेफेकीसाठी टॉस की बॉक्स मध्ये यायचंय. करंडी मेढा चला एसीसी आंबेघर संघाचं क्षेत्ररक्षण सज्ज होताना आपण बघत आहे. मैदानामध्ये लाईनअप मध्ये हे सर्व खेळाडू आतमध्ये प्रवेश करत आहेत आणि दरम्यान आपण बघत आहे अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. 3 सामन्यांमध्ये आताचा जो सामना चालू आहे मोहाट आणि एसीसी आंबेघर ह्या 2 संघांमधून जो सामना जिंकणार आहे तो बक्षिसासाठी पात्र ठरणार आहे आणि ही त्यांच्यासाठी सेमीफायनल. चला आतमध्ये बॉल द्या नवीन. दिला चला करंडी संघाचे कर्णधार या. अमित त्या लाईन वरती चेंडू येतो थोडा आता का आहे ना हा का मी आपल्या गावचे सुपुत्र बोगोली गावचे सुपुत्र मुंबई पोलीस योगेशजी आपणास विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी टॉस की बॉक्स मध्ये जायचंय. हे का कोण करंडी संघाचे कर्णधार आणि बोगोली संघाचे कर्णधार टॉस की बॉक्स मध्ये महाकाल सप्लायर्स नितीनजी सनस आणि निलेशजी सनस यांच्या या आपण आमच्या युवा उद्योजक बोगोली गावचे आणि आमच्या या संघासाठी नेहमी पाठबळ देणारे योगेशजींनी कोणाला कौल दिला माहिती नाही पाहूया आता. बोगोली संघाने नाणेफेक जिंकलेले आम्हाला लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. आतापर्यंत नियोजन तुमचं होतं आता आमचं आयोजन आहे लक्षात असू द्या. आम्हाला निर्णय कळवा लगेच. आमची सासूरवाडी आहे तर आमच्या सासूरवाडीला आम्हाला काळजी घेतली पाहिजे. चला आपण मैदानाकडे वळूया. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे मोहाट संघाला आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे तो सूरज आणि फलंदाजीसाठी साहिल आणि राहुल. तिकडे साहिल आहे ना आणि साहिलनं पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने प्रहार केलेला आहे आशिष गोळे जबरदस्त कॅच पकडलेला सीमारेषेच्या बाहेर आणि मिड विकेटच्या दिशेनं हा व्यासपीठाला सन्मान दिलेला आहे. जबरदस्त असा साहिलच्या बॅटमधून पहिला चेंडूवरती प्रति हल्ला आणि तुम्ही जसे खेळात त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दाखवून देत आहे. जणू हे दाखवून दिलेलं आहे हा ना बक्षिसास पात्र होण्यासाठी ही अटीतटीची लढाई म्हणावी लागेल. बोगोली संघाने आम्हाला निर्णय कळवायचा आहे लगेच. साहिलनं ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती हल्ला केला नक्कीच कुठेतरी मोहाट संघाच्या सुद्धा विजयाच्या अपेक्षा आपण करू शकतो कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मेढा विभागातून आलेले हे दोन्ही संघ आणि या ठिकाणी मात्र चतुराने चपळाईनं जबरदस्त यष्टीरक्षण साहिलचा घात झाला
चेंडू वाईट आला, अवांतर धावसंख्येत भर आणि वाईट चेंडू टाकून यष्टी रक्षण करताना जबरदस्त असं आपलं प्रदर्शन दाखवलं वैभव. वैभवनं ज्या चपळाईनं यष्टीरक्षण केलं, दाद द्यावी लागेल त्या यष्टीरक्षणाला. आता मात्र साहिलची जागा घेण्यासाठी मैदानात येत आहे तो ऋतिक. ज्या ऋतिकनं आतापर्यंत एक हाती सामने जिंकून दिलेले आहेत, अनेकदा आपण पाहिलेले आहेत ऋतिकला खेळताना. आणि बघा ऋतिकनं कसा हल्ला चढवला, चौफेर फटकेबाजी ज्या पद्धतीने आपण बघतोय. मी मगाशीच म्हटलं होतं की तुम्हाला स्कोर उभा करावा लागेल आणि यशस्वी आंबेकरनं स्कोर जरी उभा केला असेल तरी त्याचा पाठलाग करताना कुठेही आम्ही कमी पडणार नाही हे जणू दाखवून देत आहे आपल्या फलंदाजीतून मॉड संघ. आतापर्यंत आपण बघितलं यशस्वी आंबेकरची फलंदाजी, आता तेवढ्याच तुलनेनं एक विक्रम करण्याची संधी मिळालेली आहे मॉड संघाला. ज्या संघानं 81 धावा बनवल्या होत्या, आपल्या नावावरती विक्रम आणि त्याची बराबरी केली होती ती सुद्धा यशस्वी आंबेकरनं. आणि आता मात्र 82 धावांचा पाठलाग करून विक्रम करण्याची संधी मॉड संघाला आलेली आहे. वाह वाह, जबरदस्त असा हा खणखणीत आलेला हा षटकार. आणि या षटकारानं अजूनही आपण सांगू शकत नाही कोणता संघ विजयासाठी पुढच्या फेरीत जाणार आहे, बक्षिसासाठी पात्र ठरेल असा कोणता संघ असेल. आमच्या प्रेक्षकांना कुठच्याही बाजूने अजून अंदाज व्यक्त करता येत नाहीये. भोगोली संघ कुठे गायब झाला? भोगोली संघ आम्हाला काही कळवलंच नाही. आम्हाला निर्णय कळवा राव. आता मात्र एसीसी आंबेकर संघाला विचार करावा लागत आहे. बघा ज्या आंबेकर संघानं, अच्छा भोगोली संघाने निर्णय कळवला बॅटिंग. ओके गुड. करंडी संघाला विनंती आहे आणि चांगलं अपील, परंतु पंचांनी मात्र दाद दिली नाही अपीलाला. करंडी संघाला विनंती आहे, भोगोली संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला याची नोंद घ्यायची आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण असणार आहे. आता वाईट चेंडू बरोबर धावसंख्येत भर. ऋतिक 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 एक नाव आहे ऋतिकचं या जावली क्रिकेटमध्ये. 18 धावा झाल्या धावफलकावरती आपण बघत आहे. पहिलं षटक दरम्यान संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण 18 धावांवरती स्कोरबोर्ड बघत आहे. अजून आपल्याला या ठिकाणी चला थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो. वैभव आलेला आहे गोलंदाजीसाठी. ज्यानं यष्टी रक्षणामध्ये आपली चुणूक दाखवून दिली, आता मात्र गोलंदाजीवरती जबाबदारी. या ठिकाणी उंच उडालेला इथं झेल होऊ शकतो का? आणि इथं झेल टिपला, अचूक असा झेल टिपला आणि या ठिकाणी राहुलची खेळी संपुष्टात. राहुल बाद
आता मात्र मैदानामध्ये एक दाता फलंदाज सूरज आणि ऋतिक ज्यांनी आजपर्यंत अतिशय चांगली जोडी बनवली होती आणि चांगली जोडी बनवून या दोन फलंदाजांनी आत्तापर्यंत अनेक मैदानं गाजवलेली आहेत. हे आत्तापर्यंत आपण चावली क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. सूरजनं आपलं खातं उघडलेलं आहे एका धावेनं आणि पाहूया आता सूरज स्वतः जबाबदारी घेणार की ऋतिकला संधी देणार. तसं पाहायला गेलं तर सूरज आणि तिला भिरकावून आलेला हा गगनचुंबी खतरनाक असा AK-47 षटकार आणि या षटकारामुळे जबरदस्त अशा पल्लवित झालेल्या आहेत मोहाट संघाच्या. आणि या मोहाट संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. आपण बघितलं ACC आंबेगर संघानं ज्या पद्धतीनं धावांचा रतीब कुठला होता त्याला तोडीस तोड असा उत्तर दिलेलं आहे मोहाट संघाने. आणि तसं पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार हे समीकरण दिसत आहे आतापर्यंतच्या खेळामध्ये तरी. आणि या ठिकाणी फलंदाज बाद ऋतिक सारखा फलंदाज एक घातक फलंदाज जबरदस्त अचूक अशी गोलंदाजी वैभवची. आणि वैभवने ज्या पद्धतीनं एक मोठा षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं आणि ऋतिकला घातक फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळवलं आणि मोहात ओढलं जाळ तोडलं आणि फलंदाजाला तंबूचा आश्रय पकडावा लागत आहे. पंचवीस धावा आपण बघत आहे. आणि या ठिकाणी हा एक धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे का परंतु पंचांचे एक हात वरती झालेला आहे फक्त 9 बॉलसाठी. आणि याच दरम्यान एक अवांतर धावसंख्येत भर पडली 9 चेंडूच्या स्वरूपात. फ्री हिटची संधी असेल. सनीला आलेली आहे ती फ्री हिटची संधी. फ्री हिटच्या संधीचा पुरेपूर वापर करायला हवा होता परंतु कुठेतरी सनी कमी पडला. बघा ज्यावेळेस तुम्हाला विजयाचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला समोरच्या संघावरती प्रेशर टाकावं लागेल. अशी तुम्हाला फलंदाजी करावी लागेल गोलंदाजीची लय बिघडावी लागेल. पण इथं मात्र तुम्ही कुठेतरी आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सूरज सारखा एक घातक फलंदाज या ठिकाणी आपण बघत आहे. एका बाजूने बघितलं ACC आंबेगर संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि समोरच्या संघावरती दबाव टाकला मोठा स्कोर टाकल्यामुळे मोठे फटके खेळण्यास भाग पडलं मोहाट संघाच्या खेळाडूंना. परंतु नक्कीच मोहाट संघातले सुद्धा खेळाडू एक चांगले खेळाडू आहेत. आतापर्यंत आपण बघितलं जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये यांचं नाव आहे आणि चांगल्या पद्धतीचं त्यांचं क्रिकेट आहे. ज्या पद्धतीनं आजपर्यंत त्यांचा खेळ पाहिला तर मला तरी असं जाणवलं होतं की या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत हा संघ नक्की जाईल. परंतु आंबेगर संघानं त्यांना मात्र रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु अजून काही सांगू शकत नाही. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आपण बघितलं तर
2 षटक पूर्ण झालेले. तिसरं षटक आपण बघत आहे. निरंजन गोलंदाजीसाठी निरंजन नाही निरंजन आलेला फलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी अक्षय आहे. कोणाला नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत ते केबी आणि मोहाट संघासाठी केबी. आपण आज सकाळपासून बघितलं त्यांचं क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण होतं. आता आपल्याला बॅटिंग बघण्याची संधी मिळत आहे. वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून आलेला आहे आणि या दरम्यान अवंत धावसंख्येत भर पडलेली आहे. धावसंख्या 30. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये जवळपास 52 धावा कुटायच्या आहेत आणि ह्या 52 धावा कोण कुटणार? हा 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 केबीनं मारलेला हा फटका. इथं झेल होऊ शकतो का इथं आम्हाला कळवायचं. झेल झाला ना. ओके धन्यवाद. आणि आमचे स्वयंसेवक आहेत मैदानाच्या सीमारेषेच्या बाहेर. स्वयंसेवक कमलेश सनस ज्यांनी अचूक निर्णय दिला. कोण दुर्गेश आलेला आहे आता केबीची जागा घेण्यासाठी. परत दुर्गेश कशा पद्धतीने फलंदाजी. थोडं स्पीडअप घ्या दुर्गेश. जरा धावा सहकार्य करा जरा मित्रांनो आम्हाला. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. बघा दुर्गेश मैदानामध्ये आलेला होता. हा दुर्गेश मोहाट संघासाठी. शबाश. हा 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 खणखणीत आलेला असा षटकार. या दुर्गेशला मागे का ठेवला मला समजत नाही. दुर्गेश सारखा फलंदाज मागे लपवून ठेवला तुम्ही लोकांनी. चांगला फलंदाज आहे दुर्गेशच्या स्वरूपामध्ये. आपण बघत आहे 37 धावा धावसंख्या दिसत आहे धावफलकावरती आणि अजूनही 7 चेंडूमध्ये 45 धावा कुटायच्या आहेत. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर आता दुर्गेशला प्रत्येक चेंडूवरती हल्ला करायचा आहे आणि चमत्कार जिंकू शकतो. इथं मात्र निर्धाव चेंडू. गोलंदाजीसाठी ऋतिक आणि पंचांचे हात वरती आले. दोन्ही हात वरती आल्यामुळे अवांतर धावसंख्येत भर पडत आहे. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे ती 38. 6 चेंडूमध्ये आता 44 धावा आपल्याला जर बनवायच्या असतील तर ह्या 44 धावा चमत्कारच आपल्याला जिंकू शकतो. यानंतर लगेचच मी करंडी संघाला विनंती करेन आपलं क्षेत्ररक्षणासाठी. शेवटचा चेंडू पडला की लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. मैदानात आतमध्ये लाईनमध्ये येऊन लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे आणि आमच्या या आयोजनाला आपण सहकार्य करायचं आहे.
आतापर्यंत आपण बघितलं सकाळपासूनचं वातावरणचं, सकाळपासून या मैदानावरती धावांचा रतीब कुठला जातोय आणि भरपूर असा धावांचा डोंगर जर या ठिकाणी उभा होत असेल तर नक्कीच तुम्हाला जो प्रथम फलंदाजी करतो त्याला मोठी धावे करणं भागच आहे. साईराजनं आता मात्र या ठिकाणी एक चौकार वसूल केलेला आहे आणि चौकारामुळे धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 42, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि केवळ आता औपचारिकता म्हणून शिल्लक राहिलेले आहेत. जवळपास पूर्णपणे हा सामना ACC आंबेघरनं प्रविष्ट केलेला आहे फायनलमध्ये असं आपण समजूया. बक्षिसास पात्र ठरलेला हा पहिला संघ ठरू शकेल ACC आंबेघर. फक्त औपचारिकता म्हणून आपण शिल्लक खेळ बघत आहे या ठिकाणी. आता आम्हाला सहकार्य केलं स्कोअरबोर्डसाठी या ठिकाणी करण यांनी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं करणनं सुद्धा स्कोअरबोर्ड सांभाळला. तसं डिजिटलच्या माध्यमातून ज्यांनी स्कोअर सांभाळला कुणालनं सुद्धा या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट सगळ्यांना आपल्या गावागावामध्ये पोचवत आहेत, देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवत आहेत आणि भौगोलिक कुडाळ या स्पर्धेचं भैरवनाथ चषक 2026चा हा 4थ्या पर्वातला थरार घराघरात पोचवण्याचं काम करत आहे ते. मला वाटतंय या ठिकाणी आता आपण बघत आहे तर केवळ एक चेंडू शिल्लक असेल आणि एका चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. म्हणजे अशक्यप्राय असं आव्हान पूर्णपणे आता केवळ औपचारिकता एक चेंडू शिल्लक आहे. करंडी संघाला विनंती आहे लगेच आपण सज्ज राहायचं. शेवटचा चेंडू पडला, लगेच आपण लाईनअप मध्ये आत यायचं. करंडी संघाला विनंती आहे. चला जबरदस्त आणि पहिला संघ ठरलेला आहे ACC आंबेघर. बक्षिसास पात्र ठरलेला आहे हा पहिला संघ ठरलेला आहे. तरी सुद्धा मोहाटला सुद्धा आमच्या या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि आपला चांगला खेळ दाखवलात. आमच्या या भौगोलिक आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. पुन्हा आपण या ठिकाणी असंच क्रिकेट पुढच्या स्पर्धेमध्ये दाखवूया. आणि बक्षिसास पात्र ठरलेला ACC आंबेघर हा पहिला संघ ठरलेला आहे या मैदानात.